लातूरच्या जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यात कोंडी गावचे गाव शांत साधं आणि शेतीवर अवलंबून असलेले हे गावात कोणीही कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही आणि शेतीशिवाय इतर दुसरे गोष्टीला कुठलं महत्त्व द्यायचं नव्हतं। कोंडी गावात प्रेमादास पांडुरंग पवार नावाचा एक शेतकरी राहायचा। त्याचे शेती होती आणि त्याच्याकडे शेती आणि त्याचे घर त्याच शेतीजवळ होते। त्याच्या शेताजवळ मग प्रेमदास नुकतीच त्याच्या 2 एकर जमिनीवर मिरचीची लागवड केली होती। सुरुवातीला सगळं व्यवस्थित सुरू होतं। मिरचीची रोपे लावली गेली आणि काही दिवसातच ती बहरू लागली। पण जसजशी झाडं मोठी होऊ लागली तसा त्याचा रंग आणि आकार गावातल्या इतर मिरचीच्या झाडांपेक्षा वेगळा दिसू लागला। प्रेमदासने ही नवीन आणि आधुनिक उत्पन्न देणारी जात असल्याचे गावकऱ्यांना सांगितले, परंतु काही गावातील लोकांना तो शेताजवळ जाऊन देत नव्हता। शेतकरी चौकशी करायला गेले तर तो अत्यंत आत्मविश्वासाने नवीन जातीची वैशिष्ट्ये सांगून समजवायचा। त्यामुळे गावकऱ्यांनीही चला प्रेमदास प्रगती करतोय म्हणून दुर्लक्ष केले। त्याच्या शेतातील इतकी हिरवीगार झाडं मोठी होती की दुरून पाहणाऱ्या ती अगदी समृद्ध शेती वाटायची। पण या समृद्धमध्ये एक गूढ दडलेलं होतं। तो दिवस होता दुपारचा। गावात नेहमीप्रमाणे शांतता होती, पण अचानक गावात काही अनोळख्या गाड्या धडकल्या। या गाड्या सामान्य नव्हत्या। त्यात मुंबईत क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकारी होते। त्यांचे चेहरे गंभीर आणि हालचाली अत्यंत जलद होत्या। पोलिसांचे गणवेश आणि साध्या वेशातील अधिकारी थेट प्रेमदासच्या शेताकडे निघाले। गावकऱ्यांनी रस्त्यात थांबून बघायला सुरुवात केली। कोणाचे शेत आहे, काय झालं असे प्रश्न गावकरी एकमेकांना विचारू लागले। पोलिसांनी थेट शेतात प्रवेश केला आणि गावकऱ्यांना दूर थांबण्याची आज्ञा दिली। सगळे बाजूला व्हा, कुणीही आत येऊ नका। आतमध्ये दृश्यांमुळे पोलीस अधिकारीही हादरले। मिरचीच्या झाडांमध्ये दुसरे काहीतरीच होते। झाडांना येणारा वास हा मिरचीचा नव्हता, तो वास तीव्र आणि उग्र आणि वेगळाच होता। पोलिसांनी एक झाड उपटले आणि त्याचबरोबर दुसरेही झाड त्याच्याबरोबर उपटले गेले आणि क्षणातच सगळं गूढ उघड झालं। ती मिरचीची झाडं नव्हती, तर ती होती गांजाची झाडं। पोलीस अधिकाऱ्यांनी लगेच संपूर्ण शेताला वेढा घातला। शेताच्या चारी बाजूंनी नाकेबंदी केली। त्यानंतर सुरू झाली झाडं मोजण्याची आणि वजन करण्याची प्रक्रिया। अधिकारी आणि पोलीस शिपाई एक एक करून झाड उपटू लागले। आकडा वाढत गेला। 100 किलो, 200 किलो। पोलीस आणि गावकऱ्यांच्या डोळ्यात देखत हा आकडा 3.5 क्विंटलवर 350 म्हणजेच किलोवर पोहोचला। हा साठा म्हणजे छोटा मोठा गुन्हा नव्हता, तर त्याची किंमत बाजारात 53,80,750 रुपये होती। एका शेतकऱ्याच्या साध्या दिसणाऱ्या शेतात एवढा मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाल्याने सगळे थक्क झाले। तिकडे गावातल्या एका गल्लीत पोलिसांची गाडी प्रेमदास पांडुरंग पवार यांच्या घरासमोर थांबली। प्रेमदास घरात निवांत बसला होता। दारावर थाप पडली आणि पोलीस आहे, दार उघडा असा आवाज आला। त्याला काही काळाच्या आतच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याला त्याच्या शेताकडे नेलं आणि त्याला सांगितलं की ही गांजेची झाडं आहेत आणि तुझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, तुला आता ताब्यात घेण्यात येत आहे असं मग त्याला शेतातच सांगितलं आणि तिथूनच त्याला अटक करण्यात आली। तर असं हे संपूर्ण प्रकरण समोर आलेलं आहे।